4 ते 5 दिवस सहज टिकणारी ही भेंडीची भाजी प्रवासाला उत्तम आहे आणि सकाळच्या ऑफिसच्या डब्याला किंवा शाळेच्या डब्यासाठी पण हा पर्याय खूप छान आहे। तर तुम्ही एक सिक्रेट मसाला वापरून ही भेंडीची भाजी चिकट न होता बनवू शकतात। तर ह्यासाठी इथे अर्धा किलो भेंडी घेतली आहे, ती 2 वेळा स्वच्छ धुवून इथे कोरडी करायची आहे। भेंडी चिकट कधी होते जेव्हा पाणी असतं भेंडीमध्ये तेव्हा, तर तसं होऊ नये म्हणून आपण भेंडी आधी स्वच्छ पुसून घेणार आहोत, कोरडी करणार आहोत आणि नंतर चिरायला घेणार आहोत। शक्यतो भेंडी ताजी आणि कवळीच घ्या, तेव्हाच चव येणार आहे भेंडीच्या भाजीला। तर अशा पद्धतीने देठ कापून मी तिरकी ही भेंडी कापलेली आहे, कुठे कीड वगैरे असेल तर बघून अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे। तुम्हाला गोल आकारात भेंडीची भाजी कापायची असेल तर तरीही तुम्ही कापू शकतात। तर अशा पद्धतीने सर्व भेंडीची भाजी कापून घेतलेली आहे। आता आपण मसाला जो सिक्रेट सांगता आहे तो कसा बनवायचा आहे ते बघूया। यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, सालासकट वापरते, तुम्हाला सालं नको असेल तर काढून घेऊ शकतात। यानंतर एक छोटी वाटी सुकं नारळाचा किस घेतलेला आहे किसून, त्यावरती आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। नंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 1 इंच आलं कापून घालायचं आहे। त्यावरती 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे, 1 चमचा बडीशेप घालायची आहे आणि काही सुके मसाले पण आपण इथेच घालूया। त्यामध्ये 1 चमचा धणा पावडर घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे आपण कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। तुमच्याकडे जर गरम मसाला असेल किंवा किचन किंग मसाला असेल तर तोही वापरला तरी चालेल। मिक्सरमध्ये बंद चालू करून आपल्याला हे भरड काढून घ्यायचं, एकदम बारीक पावडर करून घ्यायची नाही, पाण्याचा वापर कुठेच करायचा नाही आहे। पटकन आपण फोडणीची तयारी करूया। यासाठी 4 चमचे आपण तेल घेणार आहोत, तेल थोडं जास्त लागतं या भाजीला। तर हाय फ्लेमवरती छान कडकडीत तेल गरम करून नंतरच आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे। तर भेंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे 2 बॅचमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजताना सुद्धा आपल्याला गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि दोन्ही आपण बॅच व्यवस्थित ही भेंडी 80% भाजून घेणार आहोत। हाय फ्लेमवरती भाजल्यामुळे भेंडी नरम पडत नाही आणि चिकटही होत नाही। तर व्यवस्थित आपण ही हाय फ्लेमवरती भाजून घेऊया। छान असा खरपूस रंग आला की प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर इथे आपण बघू शकतात 80% तर आपलं काम झालेलं आहे। आता पुढे जाऊन आपल्याला 2 चमचे अजून तेल घ्यायचं आहे, त्यावरती जो सुका मसाला आपण बनवून ठेवलेला मिक्सरमध्ये तो घ्यायचा आहे। आता इथे शेंगदाणे फक्त भाजलेले होते आणि बाकीचं सर्व जिन्नस कच्चं होतं, खोबरं आलं लसूण, तर ते आपल्याला 2 मिनिटं छान भाजून घ्यायचे तेलावरती। तर तुम्हाला इथे फोडणी घालायची असेल तर जिऱ्याची फोडणी घालून नंतर त्यावरती हा मसाला घालू शकतात। तर 2 मिनिटं आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे मसाला। 2 मिनिटं परतून झाला की यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। हा मसाला तुम्ही तयार करून ठेवू शकतात आणि तुम्हाला भेंडी मसाला अख्खी पूर्ण फ्राय करून हवी असेल तर त्याही वेळेला हा मसाला तुम्ही वापरू शकतात। भरली भेंडी, भरलेलं वांग किंवा शिमला मिरचीमध्येही तुम्ही ह्या स्टफिंगसाठी वापरू शकतात। कारल्यामध्येही हा तुम्हाला मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकतात, छान चव येणार आहे। तर 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतला मसाला आणि त्यावरती आपल्याला भेंडी घालायची आहे आणि 2 मिनिटं अजून परतून घ्यायचे, जेणेकरून हा मसाला व्यवस्थित भेंडीला लागला पाहिजे आणि छान चव आली पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, फार हलवायचं नाही आहे, तर आपल्याला भेंडीला एकदमच लिबलिबीत करून ठेवायचं नाही आहे। थोडं 2 मिनिटं परतून घेतलं की खूप झालं। तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला करून ठेवा आणि जेव्हा कधी गरज असेल तर पटकन भेंडीची भाजी तुम्ही बनवू शकतात आणि ही फार काळ टिकते, कारण त्यामध्ये थोडं तेलाचं प्रमाण जास्त आहे म्हणून, पण चवीला खूप छान लागते। कोरडी असली तरी पण चपाती, भाकरी, भातासोबत उत्तम पर्याय आहे। जी भेंडी खात नाहीत ना ती पण आवडीने खातील जर हा मसाला बनवला तर। तुम्हाला चटपटीत चव आवडत असेल तर शेवटला तुम्ही लिंबूचा रस, चाट मसाला किंवा तुम्ही आमचूर पावडरही घालू शकतात। तर असं नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी ती। आणि आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।